नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेचा स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसलेलाच आहे। विद्यार्थ्यांचा संताप, स्पर्धा परीक्षा रद्द केल्या तरी जून पर्यंत या परीक्षा पूर्ण कराव्यात। डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूजपेपरमध्ये हे अपडेट आलेलं आहे। मनुष्यबळ अपुरे, एमपीएससीच्या ग्राउंड परीक्षा रखडल्या। देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। त्याचा फटका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। निवडणूक आयोगाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे। एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्राउंड परीक्षा 15 तारखेपासून सुरू होणार होत्या। मात्र 10 एप्रिलला आयोगाने नोटिफिकेशन काढून या परीक्षा अपुऱ्या मनुष्यबळामुळे रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। ऐनवेळी आमच्या परीक्षा रद्द केल्याने आमच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे। त्याचसोबत मानसिक ताणही आल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे। 2022च्या एमपीएससी परीक्षेत जवळपास 2200 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचाही समावेश होता। वाढत्या वयासोबत लग्नाचाही येणारा दबाव, कौटुंबिक अडचणी हे सगळे पाहता लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने या परीक्षा घ्याव्यात। आता जरी मनुष्यबळ अपुरे आहेत म्हणून परीक्षा रद्द केल्या तरी जूनपर्यंत या परीक्षा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। परीक्षा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी ह्या वाढलेल्या आहेत। बरेच विद्यार्थी ग्रामीण विभागातून शहरी विभागाकडे अभ्यासाकरिता आलेले आहेत। त्यांचा खर्च आणि परीक्षा वेळेवर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण हा वाढलेला आहे। बघा, परीक्षा का वेळेत होत नाहीत, आरक्षणाचा मुद्दा, आयोगाकडील अपुरे मनुष्यबळ, आगामी काळात होणाऱ्या निवडणुका, एक ना अनेक कारणे देत आयोगाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या। मात्र या सगळ्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींवर होताना पाहायला मिळत आहे। ग्रामीण भागातून विद्यार्थी हे पुणे, मुंबई सारख्या शहरात येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात। मात्र या मेट्रो शहरांमध्ये विद्यार्थ्यांचा खर्च आता दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्यांचा संताप होत आहे। विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप व विद्यार्थ्यांच्या बाबी लक्षात घेऊन आयोगाने लवकरात लवकर परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात। बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत पण अजूनपर्यंत त्यांनी निकाल जाहीर केलेले नाहीत। जलसंपदा विभाग निवडणुकीचं कारण देत त्यांनी निकाल ते पुढे ढकलत आहे। जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद भरती तसेच पाणी पुरवठा विभाग याच्या परीक्षा होऊन बरेच दिवस झालेले आहेत, तरीही त्यांनी निकाल जाहीर केलेला नाही। नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।